नमस्कार, अभिराज किचन अँड क्राफ्ट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण चणा डाळ आणि मूग डाळीची भजी करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मी अर्धा वाटी मूग डाळ आणि 1 वाटी चणा डाळ घेतली। ती 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून मी 3 तास पाण्यात भिजत ठेवली होती। 2 मोठ्या आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत। 10-12 लसणाच्या पाकळ्या, 10-12 मिरच्या, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे, कोथिंबीर, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 1 चम्मच जिरे, हळद, चवीनुसार मीठ। डाळ मिक्सरमध्ये वाटून घेऊया। डाळ मिक्सरमध्ये वाटून घेऊया। थोडी जाडसर वाटायची डाळ, अशीच आपण सर्व डाळ वाटून घेऊया। डाळ वाटून झालेली आहे, एका भांड्यामध्ये काढून घेऊया। भांड्यामध्ये आपण मसाला वाटून घेऊया। मिरची, लसूण, अद्रक, जिरे, कोथिंबीर हे मिक्सरला वाटून घेऊया। मिक्सरमध्ये मसाला वाटून झालेला आहे। भजीसाठी आपण पीठ तयार करून घेऊया। कांदा वाटून घेतलेला मसाला याच्यात टाकूया। हळद, चवीनुसार मीठ, सर्व आपण मिक्स करून घेऊया। पीठ तयार करून झालेले आपण भजी करून घेऊया। गॅसवर कढई ठेवून तेल तापत ठेवलेले भजी तळून घेऊया। आपण पलटी करून घेऊया। अशा पद्धतीने दोन्ही साइडने आपली भजी तळून झालेली एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया। अशा पद्धतीने मूग डाळ आणि चणा डाळीची भजी तयार झालेली आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभिराज किचन अँड क्राफ्ट चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा।